नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. माझ्या होम शेफ चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मैत्रिणींनो, आज मी लहान मुलांसाठी एक स्पेशल चॉकलेट डेझर्ट बनवणार आहे. चॉकलेट रोल खूप टेस्टी होतो आणि अगदी घरात असलेल्या वस्तूंपासूनच आपण इझिली बनवू शकतो. नो बेकिंग, नो कुकिंग. चला तर मग बघूया कसं बनवायचं ते. पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मारी बिस्किट 200 ग्राम, पाऊण कप दूध, ड्रिंकिंग चॉकलेट, ओलं खोबरं, पिठी साखर, अमूल बटर. मारी बिस्किटचे आधी हाताने तुकडे करून त्याचा बारीक पावडर करून घेऊया. एका परातीत पावडर काढून घेऊया. त्यामध्ये 100 ग्रॅम ड्रिंकिंग चॉकलेट मिक्स करूया आणि पाव कप दूध टाकून मळून घेऊया. असा मऊ लुसलुशीत गोळा झाला पाहिजे. एका प्लेटमध्ये अर्धी वाटी खोवलेलं नारळ घेऊया. त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर टाकूया. 1 वाटी म्हणजे अंदाजे 100 ग्रॅम अमूल बटर तेही मिक्स करूया. तिन्ही सामग्री छान एकजीव करून घेऊया. कटिंग बोर्डवर बटर पेपर ठेवून त्याला थोडा बटरचा हात लावूया आणि मळलेला मारी बिस्किटचा जो गोळा आहे तो आपण हाताने असा स्क्वेअरमध्ये पसरवून घेऊया. तुम्ही हाताने किंवा लाटण्याचा पण वापर करू शकता. सावकाशपणे त्याला पसरवायचं आहे. अंदाजे अर्धा इंच जाडीचा व्हायला हवा. पसरवून झाल्यावर त्यावर आपण खोबरं आणि अमूल बटरचं जे मिश्रण आहे ते चमच्याने पसरवून घेऊया. मिश्रण पसरल्यावर अगदी सुरळीच्या वडीप्रमाणे आपण आपला चॉकलेट रोल वळवून घ्यायचा आहे आणि हळूहळू सावकाशपणे बटर पेपर सोडवून घ्यायचा आहे.
वळताना अगदी घट्टपणे वळा. आता आपण 2-3 तासासाठी फ्रीझरमध्ये सेट करूया. सेट झाल्यानंतर बटर पेपर आपण काढून घेऊया. आपला चॉकलेट रोल छान सेट झालेला आहे. चाकूने त्याचे तुम्हाला जसे हवे तसे स्लाइस करून घेऊया. बघा कसा सुरेख दिसतोय. आपला घरच्या घरी बनवलेला मुलांसाठी चॉकलेट रोल रेडी आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.